नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत सईद खान शेरगुल खान हे विजयी झाले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी निवडणूक निरीक्षक रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिनांक 18 जून रोजी या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 7 मतदान केंद्रावर 466 पैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत आणि सुरळीत पार पडली. आज झालेल्या मतमोजणीनंतर सईद खान शेरगुल खान पक्ष शिवसेना यांना 242 मते मिळाली, तर विवेक पांडुरंग नावंदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 159 आणि सुशीलकुमार सुरेशराव देशमुख अपक्ष यांना 56 मते मिळाली, तर 8 मते बाद ठरली. पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्ता असणाऱ्या ताडबोरगाव ते सालापुरी या रस्त्यास आजच्या पुरवणी मागण्यामध्ये 42 किलोमीटरच्या कामासाठी सुमारे 420 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीस मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. मानवत तालुक्यात सुरू होणाऱ्या 222 ताडबोरगाव, देऊळगाव, अवचार, सावरगाव, खुर्द, पाळोदी, पिंपळा तसेच मंगरुळ, रामपुरी, साळापुरी, रुमना असा परभणी तालुक्यापर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचे काम एशियन इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँक अंतर्गत होणार आहे. या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर अहवाल सादर करून त्याची गरज विशद केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 42 किलोमीटरच्या कामासाठी 420 कोटी रुपयेची मंजुरी देत आज 22 जून रोजीच्या पुरवणी मागण्यामध्ये बजेट बुकद्वारे त्यास अंतिम रूप प्राप्त केलं आहे. या रस्त्यामुळे पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना फायदा होणार असून ही गावे या दर्जेदार प्रमुख रस्त्याने जोडली जाणार आहेत, अशी माहिती आमदार राजेश विटेकर यांनी यावेळी दिली. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज या निवडणुकीसाठी इतर शेती संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, भाजपा नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी भरोसे यांनी हा अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा परभणी महानगर गटनेते मुकुंद खिलारे, भालचंद्र गोरे, प्रवीण गायकवाड, दिलीप गिराम, नामदेव चव्हाण, माणिक शिंदे, रमेश शिंदे, अनंत बैरागर, हेमंत घन, सत्यजित कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार 23 जून 2026 रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त राज्यातील सर्व महापालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत स्तरावर एकल महिला दिवस साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगानं मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद परभणी येथील सभागृहामध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. एकल महिलांसाठी काम करणाऱ्या इच्छुक महिला स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी 23 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद परभणी येथील सभागृहात आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केलं आहे. परभणी शहर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत 5 वर्षापर्यंतच्या सुमारे 56,000 बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक डोस देण्यात येणार आहे. यासाठी शहरभर 220 लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 18 जून रोजी आयुक्तांच्या दालनामध्ये महानगरपालिका स्तरावर पल्स पोलिओ कृती दल समितीची बैठक घेण्यात आली होती.
आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.